राजेंद्र पुंजा दवंगे, मुर्शदपूर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. या प्लॉटला अगोदर समस्या काय होती? अगोदर काही नाही, एक आम्हाला 25 दिवस तर माहीतच नव्हतं हे आपलं. त्याच्यानंतर आपला तो व्हिडिओ बघितला पहिल्यांदा, लगेच ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे 4 किलो ग्रीन लाईफ आणि 2.5 लिटर कार्बन कार्बन सोडलं. ते तिसऱ्या दिवशी तर रिझल्ट आला लगेच. काय बोलताय? तिसऱ्या दिवशी एकदम झाडाशी टवटवीत आणि इतके झाले ना. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, ते मला रिझल्ट आल्यानंतर दुसरी औषधं बंद केली. ते आपलंच पूर्ण शेड्यूलच हे केलं. हॉवर किंगचं त्याचा स्प्रे घेतला. त्याच्यानंतर ते सार बुरशीनाशक दुसरं या प्लॉटला कुठल्याही बुरशीना म्हणजे मारलेलं नाही बाकीचं. हो, केमिकल विदाउट आपलंच पूर्ण किटच घेतलेलं होतं ना असं. आणि त्याच्यानंतर तुमचं ते साईज मास्टर आहे ते सोडायचं. फुगवणी करतात. ते फुगवणी म्हणजे मोठले फळ एकदम मोठले झाले पाहिजे. आता रासायनिकचे रिझल्ट येते नाही एवढी खास असे. खर्च तर भरपूर आहे, खर्च तर काय हो. आणि मेन म्हणजे पेरीची जी साईज आहे ना, पेरीची साईज आपलं हे सोडल्यामुळे एकदम मापात यायची. नाही तर काही इतके म्हणजे लय हो लय लांब. चालू सीझनला हाच प्रॉब्लेम जास्त झाला आपला बघा ना आता. आणि प्रत्येक पेच्यातून लगेच निघू राहिलं लगेच. हो असं बांधणारे साहेब ते बांधायला हे राहिली. ते माणसं ते एक टोळी पळून गेली. नाही म्हणले बांधायला, परवडणार नाही म्हणे. आता काय पान बघा, पानाचं पान अर्धा फुटाची उंची एकदम उंची, त्याच्यावरती माल पूर्ण हो असं ज्यांच्या रासायनिक वरती प्लॉट आहे त्यांना सध्या काय समस्या आलेली आहे? पेरे लय लांब झाले. पानाची साईज असे, पाना थोडे पिवळट आहे. आपला एकदम हिरवा मकाचे रिझल्ट इतके बेस्ट भेटले आम्हाला. काय बोलताय? हो 50 किलोच्या म्हणजे त्या 4 बॅगी सोडल्या. आणि त्या 4 बॅगीनं आपले 4 किलो म्हणजे ते 200 किलो आणि आपलं हे 4 किलो. त्या 4 बॅगीचा सुद्धा एवढा रिझल्ट येणार नाही. आपल्या 4 किलोचा एवढा रिझल्ट चांगला. ती 2000 रुपयाला बॅग आहे. ते 4 म्हणजे ते 8000 रुपये जात्या. एवढा मोठा फरक आहे. आणि इकडे महिन्याला फक्त 1400 रुपये. लिक्विड एकदम काय त्याचा सेंट काय येतो. ग्रीन लाईफ दिल्यानंतर तुमचे वॉटर सोल्युबल सुद्धा बंद झाले. तसंच चालू आहे आता. नागाळीचा काही विषयच नाही ना. दिसतच नाही काही. नागाळी सापडणार नाही, दुसरी आळी सुद्धा सापडणार नाही. तुम्ही वरतून ग्रीन शीड पण मारले, स्प्रेडर घेतलं. त्यानंतर ते सार बुरशीनाशक. हो म्हणजे असं नाही भाऊ 1-2 प्रोडक्ट नाही पूर्णच हे झालं ना. किती टक्के खर्च कमी होतो आपलं वापर? 50% खर्च कमी होतो. आमचा बिगर मल्चिंगचा आहे शिवाय साहेब. बिगर मल्चिंगचा पेपर आहे डायरेक्ट, तरी सक्सेस आहे. आता सध्याची अशी अवस्था आहे का झाड डेव्हलपच होत नाही. काय रिझल्ट आले तुम्ही जेवढ्यांना मटेरियल दिलेले? बरेचशा शेतकऱ्यांना मटेरियल देतो, स्वतःहून फोन करता की आम्हाला फुटवा वगैरे पण निघाला आणि नवीन फुलकळी पण निघाली. सेटिंग पूर्ण बुडापासूनच माल लागलेला आहे. स्वतः शेतकरी असे अनुभव सांगतो तुम्हाला? स्वतः